नमस्कार, माझं नाव क्रेटेक्स आणि मी ही ट्युटोरियल बनवली आहे एम हाऊस म्युझिक कसं बनवावं याबद्दल. हॅलो, तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण बऱ्याच काही गोष्टी ॲड केल्या. तर ओव्हरऑल आपल्याकडे आता आहे किक, ड्रम्स, बेस आणि एक मेलडी आणि थोडासा मराठी टचसुद्धा आपण टाकला आहे. पण टू कंटिन्यू ऑन दॅट, आज मी वोकल यूज करणार. पण वोकल यूज करायच्या आधी मी थोडी अजून एक मराठी टच द्यायचा प्रयत्न करतो याला, जे खूप सिम्पल आहे. तर हे मी मी डिस्कवर केलं आहे असं मला कोणी सांगितलं नाही, पण मी हे स्वतः करून 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 मला हे समजलेलं आहे की ही एक एलिमेंट टाकल्याने ऑटोमॅटिकली थोडंसं मराठी साऊंड करतं आणि तो आहे घुंगरू. घुंगरू ला जर तुम्ही यूज करताय हॅट्सच्या जागी, जे तुमची हॅटची मेलडी, आता आपण हॅट्स इकडे वापरले आहेत. येस, तर आपण ह्याला डुप्लिकेट करू आधी तर, राईट, आणि ह्याला आपण टाकूया मराठी घुंगरू, राईट. आपल्याला बाकीचे काही सॅम्पल्स नाही पाहिजेत, तर आपण हे डिलीट मारू शकतो किंवा आपण हे अख्खा पॅटर्नच डिलीट मारला तरी चालेल. आणि घुंगरूचा सॅम्पल तुम्हाला कुठेही इंटरनेटवर कुठेही भेटेल. मी हा इंटरनेटवरून शोधून काढला आहे. सिम्पल हा एक सॅम्पल आहे. तर ह्याला मी टाकीन हॅटच्या जागी. जो माझी इथे हॅट होती 909. येस, आता मी ते घुंगरू सॅम्पल टाकलेलं आहे. इकडे सुद्धा तुम्हाला दिसेल घुंगरू. आता इकडे एक मी छोटासा लूप बनवीन. सगळ्यात आधी तर मला याला 1/8 वर टाकावं लागेल, राईट. आणि त्यानंतर मला ह्याचं ट्रिपलेट रिमूव्ह करायला लागेल कमांड 3ने. त्याने ट्रिपलेट रिमूव्ह होईल. तर मी 1/8 वर आधी टाकलं आणि ट्रिपलेट रिमूव्ह केलं. त्यानंतर मी याला हॅटच्या पोझिशनवर टाकेन आणि त्याला सोलो करेन, राईट. 1 2 3 4 आणि हे बाकी सगळं तो लूप होईल. बट एक गोष्ट यू हॅव टू टेक केअर की घुंगरूचा जो सॅम्पल आहे तो खूप मोठा असतो, तर त्याला ना थोडंसं ट्रिम करावं लागेल. थोडा मोठा, फेड आउट, थोडंसं फेड इन, आणि आता मी प्ले करेन. ऐकलं तुम्ही? तर हे मला आयडिया आलेली एका मी ऊसाचं रसाचं दुकान जे असतं ना, तिकडे सारखा हा घुंगरू वाजत असतो आणि त्याच्याने इमिजिएटली आपल्याला असं वाटतं की आपण कुठेतरी महाराष्ट्रातच आहोत. आय नो ऊसाचा रस सगळीकडे विकला जातो, बट ह्या साऊंडने एक महाराष्ट्रीयन लोकल वाईब येते. म्हणजे ती एकदम पारंपरिकसुद्धा नाही आणि ती एकदम मॉडर्नसुद्धा नाही. ती एकदम सिटीवाली, बंबईया बोलू शकतो किंवा मुंबईमध्ये किंवा बऱ्याच जागी मी असं ऐकलं की हा जेव्हा टोन ऐकतो ना, मला इमिजिएटली महाराष्ट्र ट्रान्सफर झाल्यासारखं वाटतं. सो म्हणून मी ही ट्रिक यूज करतो. त्याला एक मराठी नेस येतो. आता आपण एक वोकल्स यात यूज करणार आहोत. वोकल यूज करण्यासाठी ऑडिओ ट्रॅक महत्त्वाचा आहे. तर त्याच्या आधी तुम्हाला इन्सर्ट ऑडिओ ट्रॅक ॲड करावा लागेल. आता वोकल्स रेकॉर्ड कसे करायचे, तर माझ्याकडे इथे ऑलरेडी एक माईक आहे ज्याच्याने मी रेकॉर्ड करतो आहे. त्याच माईकने मी रेकॉर्ड करणार आहे. तर सगळ्यात आधी सेटिंग्समध्ये जाऊन तो माईक तुम्हाला ऑन करावा लागतो. तर तुम्ही इथे जाऊन ऑडिओमध्ये गेला आणि इकडे इनपुट डिव्हाइस माईक ऑन केला. माझा माईक आहे रोड आणि ह्याच्यात मी स्टिरिओ या तर सिग्नल घेईल, पण मी ऑफ ठेवेन. मला फीडबॅक ऐकायचं नाही की मी काय एक्झॅक्टली बोलतोय ते. बट तुम्हाला इथे दिसत असेल व्हॉल्यूम वाईज, किंवा मी जर टॅब स्विच केला, हॅलो 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 हॅलो, नाही, कारण की अजून ह्याच्यात मेन ऑडिओ फीड झालेला नाही. तर मी काय करीन, आता काहीतरी ऑडिओ रेकॉर्ड करीन साईडला, ट्रॅकमध्ये नाही, राईट. इथे काहीतरी ऑडिओ रेकॉर्ड करीन. आता काय ऑडिओ रेकॉर्ड करायचं हे तुम्ही मल्टिपल ह्याच्यात क्रिएटिव्हिटी तर अपरंपार आहे. बट ह्याच्यात जर तुम्ही एखाद्या गाण्याचं सॅम्पल वापरता तर ते मध्ये ओरिजिनल रिलीज करायला खूप प्रॉब्लेम होऊ शकतो, कारण की कुठल्याही गाण्याचा सॅम्पल कुठेही चालत नाही. इनिशियली प्रॉब्लेम होणार नाही, बट जेव्हा ते गाणं जर पॉप्युलर झालं किंवा काय झालं तर तुम्हाला गाण्याचे राईट्स, कॉपीराईट ते सगळं घ्यावं लागेल. यू कॅन फील फ्री कुठलेही गाणं घेण्यात, बट मग त्याला रिमिक्स बनवा, ते ओरिजिनल नाही राहणार. तर आता सध्या माझ्या डोक्यात एक अशी आयडिया होती, जे आपलं एक लहानपणी आपण बोलायचो, अटक मटक चवळी चटक चवळी लागे गोड गोड जिभेला आला फोड फोड, जिभेचा फोड फुटे ना घरचा पाहुणा उठे ना. तर हे मी बोलणार आणि हे बोललेलं जे वाक्य आहे ह्याला मी माझ्या गाण्याच्या प्रोसेसमध्ये टाकून ह्याला मराठी गाणं बनवेन. तर आता मी रेकॉर्ड करतो. ओके, तर रेकॉर्ड करायच्या आधी तुम्हाला इकडे एक रेकॉर्ड नावाचं बटन दिसेल, ते रेकॉर्ड दाबून
आणि तुम्हाला ज्या चॅनलमध्ये रेकॉर्डिंग करायचे त्या चॅनलचं रेकॉर्ड बटन दाबून तुम्हाला चालू करावं लागतं. आता इथे मी रेकॉर्ड करेन. अटक मटक चवळी चटक चवळी लागली गोड गोड, जिभेला आला फोड फोड, जिभेचा फोड फुटेना, घरचा पावरा उठेना. आता मी परत एकदा रेकॉर्ड करेन. अटक मटक चवळी चटक चवळी लागली गोड गोड, जिभेला आला फोड फोड. सॉरी, परत झाला. तर मी परत टेक घेत राहणार याच्यावर. अटक मटक चवळी चटक चवळी लागली गोड गोड, जिभेला आला फोड फोड. परत एकदा. अटक मटक चवळी चटक चवळी लागली गोड गोड, जिभेला आला फोड फोड, जिभेचा फोड फुटेना, घरचा पाहुणा उठेना, घरचा पाहुणा उठेना. येस, तर फायनली मला ऑडिओ भेटलेला आहे. आता मी ऑडिओ ऐकेन. पहिलं त्याचं रेकॉर्डिंग ऑफ करून टाकेन आणि आता मी ऑडिओ ऐकेन. अटक मटक चवळी चटक चवळी लागली गोड गोड, जिभेला आला फोड फोड, जिभेचा फोड फुटेना, घरचा पाहुणा उठेना, घरचा पाहुणा उठेना. हां, हे आता रेकॉर्ड केलेलं आहे. आता पहिलं तर ह्याला नॉर्मलाइज करतो. नॉर्मलाइज करायसाठी तुम्हाला आधी कमांड झेड दाबावं लागतं. मग आधी ही ऑडिओ फाईल बनेल आणि ही मायनसमध्ये डिटेक्ट होऊन जाईल. तर आधी ह्याला 0मध्ये आणूया. आता ही झाली नॉर्मलाइज. अटक मटक चवळी चटक चवळी लागली गोड गोड, जिभेला आला फोड फोड, जिभेचा फोड फुटेना, घरचा पाहुणा उठेना, घरचा पाहुणा उठेना. आता हे केलं. आता मला याचा नॉईज गेट ॲड करायला लागेल, कारण की बाजू. हॅलो, सॉरी मध्ये इंटरप्ट केल्याबद्दल. तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. तर माझी क्रिटेक्स मेंबरशिप करून एक मेंबरशिप आहे, ज्याच्यात असे बरेच सारे व्हिडिओज, माझे लाईव्ह स्ट्रीमचे व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटतील. माझे सगळेच व्हिडिओज फ्री नसणार आहेत. हे जे व्हिडिओज असणार आहेत जे मी फक्त माझ्या मेंबर्सला देतो, ते त्या मेंबरशिपमधून तुम्हाला भेटतील. तुम्ही यूट्यूबवर या मेंबरशिपला सबस्क्राईब करू शकता 59 रुपीज पर मंथला. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये, त्या लिंकमध्ये जावा, मेंबरशिप सबस्क्राईब करा. आणि ह्याच्यात बोनस म्हणून तुम्हाला बऱ्याच गोष्टी भेटतात, जसे माझ्या मर्चवर डिस्काउंट कुपन्स भेटतात. तुम्हाला माझे जे सॉंग्स आहेत ते एक्सक्लुझिव्ह डाउनलोड्स ते तुम्हालाच भेटतील, जे फक्त मेंबरसाठी असतात. सो येस, थँक्स फॉर वॉचिंग. कंटिन्यू द व्हिडिओ. थोडं नॉईज खूप आहे आणि माझ्याकडे काय स्टुडिओ रेकॉर्डिंगसारखं एन्व्हायरमेंट नाही आहे. तर नॉईज गेटसाठी तुम्ही फक्त इथे गेट सर्च जरी केलं तुम्हाला गेट भेटतो. तो गेट प्लगइन याच्यावर टाकायचा. अटक मटक चवळी चटक चवळी लागली गोड, आणि हा जो थ्रेशोल्ड आहे तुम्ही वरवर घेऊन जाऊ. अटक मटक चवळी चटक चवळी लागली गोड गोड, जिभेला आला फोड फोड, जिभेचा फोड फुटेना, घरचा पाहुणा उठेना, घरचा पाहुणा उठेना. आता मी याला एक कंप्रेसर ॲड करेन, ज्याच्याने थोडंसं नॉर्मल होऊन जाईल. अटक मटक चवळी चटक चवळी लागली गोड गोड, जिभेला आला फोड फोड, जिभेचा फोड फुटेना, घरचा पाहुणा उठेना. तर मी कंप्रेसर काय ॲड करतो माहिती आहे, कारण कधी कधी तुम्ही ऑडिओ फाईल बघाल, इकडे जास्त व्हॉल्यूम आहे, इकडे कमी व्हॉल्यूम आहे जास्त. जेव्हा ही सिच्युएशन येते तेव्हा कंप्रेसर वापरायचं. कंप्रेसरचा मी फंडा एक्सप्लेन करायला गेलो तर बराच टाईम लागेल, तर ते तुम्ही दुसऱ्या व्हिडिओजमध्ये बघू शकता. मी बनवीन, आय डोंट नो, बट तुम्ही इंटरनेटवर हाऊ डज अ कंप्रेसर वर्क एवढं जरी टाकलं ऑडिओ कंप्रेसर, तर ते तुम्हाला सांगेन की कंप्रेसर एक्झॅक्टली काय करतं. अटक मटक चवळी चटक चवळी लागली, मी थ्रेशोल्ड बघा इथे ॲडजस्ट करतोय इथपर्यंत. अटक मटक चवळी चटक चवळी लागली गोड गोड, जिभेला आला फोड फोड, जिभेचा फोड फुटेना, घरचा पाहुणा उठे. आणि रेशो सांगतं की केवढा व्हॉल्यूम कमी करायचा आहे त्या थ्रेशोल्डवर. अटक मटक चवळी चटक चवळी लागली गोड गोड, जिभेला आला फोड फोड, जिभेचा फोड फुटेना, घरचा पाहुणा उठेना, घरचा पाहुणा उठेना. अटक मटक चवळी चटक चवळी लागली गोड गोड, जिभेला आला फोड फोड, जिभेचा फोड फुटेना, घरचा पाहुणा उठेना. आता आपण यात इक्वी टाकूया, कारण की ऑडिओमध्ये परत खूप बेस, खूप लो फ्रिक्वेन्सी झाली. अटक मटक चवळी चटक चवळी लागली गोड गोड, जिभेला आला फोड फोड, जिभेचा फोड फुटेना, घरचा पाहुणा उठेना, घरचा पाहुणा. अटक मटक चवळी चटक चवळी लागली गोड गोड, जिभेला आला फोड फोड, जिभेचा फोड फुटेना, घरचा पाहुणा उठेना. आता एवढं सगळं ऑडिओ प्रोसेसिंग केली. आता परत ह्याला जाऊन फ्रीज अँड फ्लॅटन ट्रॅक. अटक मटक चवळी चटक चवळी लागली गोड गोड, जिभेला आला फोड फोड, जिभेचा फोड फुटेना, घरचा पाहुणा उठे. आता याला अजून आपण ट्रान्झिएंट्सने कमी करूया. अटक मटक चवळी चटक चवळी लागली गोड गोड. आता आपण हा जो लूप आहे अटक मटक, तो आपण आधी टाकूया. अटक मटक चवळी चटक. आता ह्याच्यात सेम जे वरती मी क्रिएट केलेलं आहे हे मी कॉपी पेस्ट करेन.
ह्याच्यात फक्त मी किक्स रिमूव्ह करेन आणि साऊंड रिमूव्ह करेन बिकॉज वी डोंट वॉन्ट दॅट. बेस पण ऑफ करूया, नॉट निडेड. हां, आता तुम्ही विचार कराल की हे बरोबर सिंक नाही झालं, कारण की मी सिंकमध्ये बोललोच नव्हतो. अटक मटक अटक मटक अटक मटक फास्ट येत आहे, तर ते हे मॅन्युअली करावं लागतं. फास्ट झालं चवळी चटक. मटक फास्ट आलंय. अटक मटक असं झालं पाहिजे. ओके, फास्ट झालं, प्लस स्लो करूया. आय थिंक अटक मटक चवळी चटकच घेऊया, बाकीचा नको घेऊया. कारण की बाकीचा ना खूप मेस होतोय. आणि तुम्ही इकडून पण जेव्हा तुम्ही वॉप दाबता तेव्हा इकडून पण तुम्ही चेंजेस करू शकता ऑडिओमध्ये. व्हॉल्यूम कमी. आता ह्याला मी दुसरा लाईक ह्याला सगळ्यात आधी मी फ्रीज करतो परत कमांड जेने कन्सॉलिडेट करून मला ह्याचा पिच बदलायचं आहे. लाईक ह्याला जरासं मुलीसारखं साऊंड करायचं, तर मी ह्याचा पिच जरा वाढवेन आणि मी कॉम्प्लेक्स प्रोमध्ये जाईन. कॉम्प्लेक्स प्रोमध्ये जाऊन फॉर्मॅट कमी करेन आणि पिच जरासं अजून. ओके, आणि इथे अटक मटक चवळी चटक टाकूया आणि हे पूर्ण काढून टाकूया. लेट्स सी व्हॉट हॅपन्स. इकडे ह्याची गरज नाही. अजूनही करू शकतो आपण, बेस इकडे मूव्ह करू शकतो आणि बेसमध्ये मी फिल्टर टाकेन. फिल्टर इज नथिंग बट एक EQच असतो, फक्त त्याला दोनच पॅरामीटर असतात, एक फिल्टर्स आणि एक रेझोनंट. आणि मी ह्याला मूव्ह करून इफेक्ट क्रिएट करू शकतो. फॉर एक्झाम्पल जर बेसमध्ये केलं आणि मी जर हाय पास फिल्टर वापरला, सेम साऊंड आहे, बट मी फिल्टरने त्याचा नेचरच चेंज करतो, कलर चेंज करतो ज्याला आपण बोलतो. तर मी तिथे फिल्टर टाकला, पण जिथे बेस आहे तिथे मी ह्याला ऑटोमेट केलं. तर फर्स्ट टाइम मी ऑटोमेट करतो आणि ऑटोमेशनचा मिनिंग हा असतो की कुठलाही नॉब जर मला मूव्ह करायचा असेल वाईल प्रोडक्शनमध्ये आणि मला त्याला इन्स्ट्रक्ट करायचं असेल की हा बाबा असा नॉब असा मूव्ह कर, तर त्याला ऑटोमेशन बोलतात. तर कुठलाही नॉब ऑटोमेशन मोड ऑन करावा लागतो एबल्टनमध्ये. त्यासाठी ए दाबला की हे सगळे लाईनी येतात. मग त्यानंतर ह्या लाईनी, आता जर मी कुठलाही नॉब मूव्ह करतो तुम्हाला ही लाईन मूव्ह होताना दिसेल. ह्याचा अर्थ हा नॉब या लाईनीला असाईन झालेला आहे. आता या लाईनला मला इकडे पूर्ण पाहिजे बट इकडे कमी पाहिजे.
तर मी असं ह्याला ऑटोमेट करेन. मला ह्या पाहिजे अराउंड 138 आणि आणि इकडे पण मी एवढ्या पार्टला थोडासा बेस कमी करेन. इकडे कमी एवढाच आणि इकडे ड्रम्स काढून टाकेन किंवा ड्रम्स ठेवेन, ते नंतर आपण कधी करू शकतो. सो येस, या व्हिडिओमध्ये आपण सक्सेसफुली वोकल्स यूज केलेले आहेत, मराठी वोकल्स यूज केले आहेत. भले ते कसे फनी वाटो काय वाटो, पण तुम्ही पण असले काय काय वेगळे क्रिएटिव्ह मराठी वोकल्स वापरू शकता, रेकॉर्ड करू शकता, कुठून तरी इंटरनेटवर घेऊ शकता. बट अशा प्रकारे तुम्ही वोकल्स आहेत इंटिग्रेट करू शकता. आणि वोकल्स आता सध्या खूप ड्राय आहेत, जसे ते असे साऊंड करतात. तर मी काही इफेक्ट्स वापरतो, जसं एक डबलर करून इफेक्ट आहे. डबलर डबलर नाही, त्याचं नाव फ्लॅन्जर आहे. अरे यार, माझं नेहमी कन्फ्युजन होतं. त्याचं नाव फेजर फ्लॅन्जर आहे, बट ॲक्च्युली त्याच्या आत एक डबलर इफेक्ट आहे. तर मी त्याला ऑन ठेवला आणि त्याला डबलर मोडवर स्विच केला आणि त्याला ड्राय वेट 50% समथिंग केला. तर आणि ह्याच्या अमाऊंटला मी जरा कमी केलं आणि रेट थोडा वाढवला आणि ड्राय वेट थोडंसं अजून कमी. आणि ह्याच्यात मी थोडासा रिवर्ब टाकून बघतो. हायब्रिड रिवर्ब वापरूया, हा नको. आणि ह्याचा ड्राय वेट कंट्रोल करूया आणि ह्याचा जो विंटेज आहे, विंटेज लुक ओल्ड ठेवूया. सो ह्याला मला ऑटोमेट करावं लागेल. तर हे ड्राय वेट नॉब आपण आता सध्या ह्याच्यावर ठेवूया, नंतर ऑटोमेशन करता येईल. फक्त चवळी झटक ठेवूया. यात फक्त अटक मटक ठेवूया, हा नको पार्ट, फक्त हा ठेवूया पार्ट. सो येस, आता आपण याच्यात वोकल्समध्ये इफेक्ट्ससुद्धा टाकलेत आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूया की एफेक्ट्स कसा टाकता येईल. एफेक्ट्स म्हणजे थोडेसे स्पेशल इफेक्ट्स, थोडेसे काय काय असे साऊंड्स ज्याच्याने गाणं अजून ॲम्प्लिफाईड होऊन जातं. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.